पंचास्तिकाय संग्रहमध्ये गाथा नंबर 46 बघत होतो आपण. काय चाललंय प्रकरण? द्रव्य आणि गुण हे अभिन्न असतात, त्यांच्यामध्ये अन्यत्व नाही, अनन्यत्व आहे हे सिद्ध करायला मिळतं ना. मग त्याच्यामध्ये 45व्या गाथेमध्ये सुद्धा तेच सांगितलं की द्रव्य आणि गुणांचा अविभक्तपणा आहे. आणि आता त्यालाच पुष्टी देण्यासाठी म्हणून 46 गाथेमध्ये सुद्धा ज्यांनी एकांतानी व्यपदेशादिकांच्या द्वारे द्रव्य गुणांमध्ये अन्यत्व मानलं तर त्यांचं खंडन करण्यासाठी म्हणून 46वी गाथा देत आहे. काय सांगितलं की वैशेषिक मत आहे, त्या वैशेषिक मतामध्ये कसं मानलंय त्यांनी, जे व्यपदेश म्हणजे नाव, मग द्रव्याचं नाव द्रव्य आहे आणि गुणांचं संज्ञा गुण आहे, त्यामुळे त्या दोघांमध्ये जे व्यपदेश म्हणजे नावाच्या अपेक्षेने भेद आहे. मग ते कसं काय एक असू शकतात? कारण त्यांना काय म्हणायचं आहे वैशेषिक मतवादींना, की जे एक असतं त्यांचं दोन नावं कसे असणार? काय म्हणले? ज्यांची संज्ञा भिन्न भिन्न आहे ते एक कसं असू शकतात, असं वैशेषिक मतवादींचं कथन आहे किंवा त्यांचं मत आहे. मग म्हणून म्हटलं की व्यपदेश, संस्थान, संख्या, विषय याच्या अपेक्षेने ज्यांनी ज्यांनी द्रव्य आणि गुणामध्ये भेद मानलाय, सर्वथा भेद मानलाय, त्यांचं खंडन करण्यासाठी म्हणून ही गाथा दाखवली. काय कळलं सांगा मी काय म्हणते? वैशेषिकांनी काय मानलं? हो की, पण हे का सांगालेत गाथा त्यांच्यासाठी? हां, म्हणजे ज्यांचं दोन नावं आहेत ते एक वस्तू कसं असू शकतंय असं त्यांचं मत आहे. त्यामुळे त्यांचं खंडन करण्यासाठी सांगतोय आपण की जसं अन्यत्व असणाऱ्यांमध्ये संज्ञा भेद असू शकतो, तसंच अनन्यत्व असणाऱ्यांमध्ये सुद्धा कथनचित संज्ञेच्या अपेक्षेने भेद असू शकतो. जसं की जीव आणि जीवामध्ये असलेलं ज्ञान किंवा आनंद, सुख, वीर्य हे सगळे जे गुण आहेत ते जीवाशी अभेद आहेत, पण तरीसुद्धा सांगितलं त्यांचं कथन करताना त्यांना भेदरूपाने सांगितलं जातं. हां, सर्वथा ज्यांनी मानलं त्यांचं खंडन करण्यासाठी म्हणून सांगितली ही गाथा. म्हणून सिद्ध काय करतोय आपण की अन्यत्व आणि अनन्यत्व असणाऱ्यांमध्ये किंवा व्यपदेशादिकांच्या द्वारे अन्यत्वच घडतं असं नाही, तर अनन्यत्वामध्ये सुद्धा व्यपदेशादी भेद सांगू शकतात किंवा त्या व्यपदेश, संस्थान आदींच्या द्वारे भेद होऊ शकतो, नाही असं नाही आहे. म्हणून भेद झाला म्हणून ते सर्वथा भिन्न भिन्नच असायला पाहिजेत असं नाही. काल आपण कुठं बघत होतो? 46वी गाथा एकदा म्हणून. ववदेसा संठाणा संखा विषयाय होंती ते बहुगा, ते तेसी म्हणन्नत्ते अन्नत्तेच्या विविज्यन्ते. काय म्हणलं? व्यपदेश, संस्थान, संख्या आणि विषय बहुगा होंती म्हणजे अनेक आहेत. ते तेसिम त्या व्यपदेशाधिक द्रव्य गुणांच्या अनन्यत्वामध्ये आणि अन्यत्वामध्ये सुद्धा असू शकतात. म्हणजे व्यपदेशाधिक भेद द्रव्य गुणांच्या अनन्यत्वामध्ये आणि जे कुठले अन्यत्व रूप आहेत अशा त्या द्रव्यांमध्ये सुद्धा व्यपदेशाधिकांनी भेद होतो असं सांगायचं आहे. जर तुम्ही असंच वाक्य वाचलं तर नाही समजणार, पण त्याचं गाभा माहिती असेल तर लावता येतं आपल्याला की द्रव्य गुण यांच्या अनन्यत्वामध्ये आणि ज्या कुठल्या द्रव्यांमध्ये, ज्या कुठल्या चीजमध्ये अन्यत्व आहे त्यांच्यामध्ये सुद्धा व्यपदेशाधिक घडतात किंवा ते व्यपदेशाधिक जे आहेत ते अनेक आहेत असं सांगितलंय. तर काल आपण दोन गोष्टी बघितल्या होत्या याच्यामध्ये. काय बोर्डवर लिहिलेले, व्यपदेश आणि संस्थान ह्यांच्याद्वारे कसं
अन्यत्व पक्ष आणि अनन्यत्व पक्षामध्ये सिद्धी केली हे दाखवलं होतं. मी एकदा मराठीतलं वाचते, कोणाला काय शंका असेल किंवा काल कोण नव्हते त्यांनी विचारायचं असलं तर विचारा. जसे देवदत्त संज्ञा, व्यपदेश म्हणजे नाव घेतलं होतं ना काल आपण, इथे दिलं खाली त्यांनी टीप. व्यपदेश म्हणजे नाम म्हणा, संज्ञा म्हणा. मग व्यपदेश म्हणजे द्रव्य हे त्याचं व्यपदेश आहे, गुण हे त्याचं नाव आहे. मग जसं हे नाव वेगळं वेगळं आहे तसं ते द्रव्यसुद्धा सर्वथा वेगळं वेगळं आहे असं त्यांचं मत आहे. पण असं काय असायला पाहिजे असं गरजेचं नाही. जे कुठलं द्रव्य एक आहे तर त्याच्यामध्ये सुद्धा हे व्यपदेशाधिक भेद घटू शकतात. काय म्हणले मी? जे कुठलं म्हणजे भिन्न भिन्न असणाऱ्यांमध्ये सुद्धा व्यपदेशाधिक अनेक असू शकतात किंवा एक असणाऱ्या द्रव्यामध्ये सुद्धा व्यपदेशाधिकाने भेद घटू शकतो. दिले त्यांनी खुलासा, थोडंसं मराठीतलं वाचते. येथे व्यपदेश द्रव्य गुणांच्या अन्यपणाला एकांताने कारण आहेत असे कोणी म्हणेल तर त्या पक्षाचे खंडन करतात. ज्यांची नावे निराळी ते वस्तुतः वेगळे आहेत, तसेच ज्यांची संख्या वेगळी वेगळी आहे ते वेगळे वेगळे आहेत. ज्याचे आकार वेगळे ते पदार्थ वेगळे वेगळे असले पाहिजेत किंवा ज्याचा आधार निराळा असतो ते वेगळे असायला पाहिजेत, वेगवेगळे असायला पाहिजेत असेही म्हणता येत नाही. ज्यांनी कोणी असं मानलंय त्यांच्यासाठी सांगतोय आपण की हे असं म्हणणं बरोबर नाही. नावे, संख्या, आकार किंवा आधार वेगवेगळे असून सुद्धा ते पदार्थ अनन्य कसे असू शकतात याचा खुलासा दृष्टीपूर्वक वर म्हणजे दृष्टांतपूर्वक वर टीकेमध्ये आला आहे. सारांश, द्रव्य आणि गुण यांच्यामध्ये सर्वथा वेगळेपणा नाही. ज्यांनी सर्वथा अभेद मानलं त्यांचं सुद्धा खंडन झालं आणि ज्यांनी सर्वथा भेद मानलं त्यांचं सुद्धा या गाथेच्या द्वारे खंडन केलं गेलं. जसे देवदत्ताची गाय, षष्ठी प्रयोग करून दाखवलं होतं ना काल आपण. जसे देवदत्त बघितला होता आपण काल. कुठं गेला होता देवदत्त? बागेत गेला होता ना. कशासाठी गेलता हो? धनदत्तासाठी. धनदत्ताला आंबा खाऊ घालायचा होता, त्याला फळ खाऊ घालायचं होतं म्हणून. तर देवदत्ताची गाय याप्रमाणे भिन्नत्वामध्ये षष्ठीचे कथन प्रयोग होते. तसेच वृक्षाच्या शाखा अथवा द्रव्याचे गुण येथे अभिन्नपणातही षष्ठी विभक्तीचा प्रयोग होतो. म्हणजे चाचीचे असं लावलंय म्हणून त्याच्यामध्ये भेदच असायला पाहिजे असं नाही. अभिन्न पक्षामध्ये सुद्धा षष्ठी प्रयोग होऊ शकतो. पुढं जसे आता हे कारक संबंधाच्या अपेक्षेने घटवून दाखवणार म्हणजे साही कारकांच्या द्वारे. जसे देवदत्त फळाला अंकुशाद्वारे धनदत्तासाठी झाडापासून वनामध्ये बागेमध्ये तोडतो, याप्रमाणे भिन्नत्वामध्ये कारक व्यपदेश होतो, अर्थात कारकांचे कथन होते. तसेच आता हे झालं होतं भिन्न पक्षामध्ये, म्हणजे षटकारक जी सांगितली त्यांच्याद्वारे भिन्न पक्षामध्ये सिद्धी करून दाखवली की षटकारक घटतात. मग तसंच अभिन्न पक्षामध्ये सुद्धा दाखवलं होतं काल आपण की एकाच द्रव्यामध्ये एक आत्मा आहे तर त्याच्यामध्ये सुद्धा षटकारकांच्या द्वारे कसा भेद होतो किंवा संबंध कसा घटवला जातो. मग आत्माच कर्म आहे, कर्ता आहे, आत्माच कर्म आहे, आत्म्याच्या द्वारेच जाणतोय त्यामुळे तो करण आहे. संप्रदान म्हणजे त्याचा आधार आत्माच आहे, अपादान म्हणजे त्याच्यापासूनच आत्म्याला जाणतो आणि अधिकरण इथं आधार आहे आणि संप्रदान इथं घेतलं आत्म्यासाठी आणि आत्म्यापासून आत्म्यामध्ये म्हणजे इथं आधार दाखवला. आत्माच आत्म्याला जाणतो त्यामुळे तिथं आत्म्याला स्वतःला जाणण्यासाठी कोणाची अन्यांची गरज नाही. मग मला काय घटवायचं विचारायचं होतं की कर्ता म्हणजे कोण, कर्म म्हणजे कोण, कर्ता कर्म करण कोणाला म्हणायचं? बर कसं म्हटलं आपण ह्याच्यात दाखवतो समयसारच्या अपेक्षेने यह परिणमती स करता
जो परिणमन करतो तो कर्ता आहे. यह परिणामम भवेत तु तत्कर्म, जे परिणाम आहे, कार्य आहे ते कर्म आहे आणि ज्याच्याद्वारे केलं जातं ते करण आहे असं घटवलं जातं. म्हणून कर्ता म्हणजे कार्य करणारा म्हणा, ज्याच्यामध्ये कार्य होतं ते किंवा कार्याचा कर्ता, त्याला तो म्हटला आत्मा आहे. पुढं कशाला करतो ते झालं कर्म. फळाला तोडतो, कशाला? फळाला तोडतो, आलं ना इथं, फळाला तोडतो देवदत्त. मग कशाला करतो? म्हणजे त्यांनी तोडलं ना, काय करावं तुम्हाला, तोडतो लिहिलंय की त्यांनी. हो, म्हणजे देवदत्त फळाला तोडतो. मग कोणाला तोडतो ते झालं कर्म. म्हणजे क्रियापदाला प्रश्न विचारला आपण, कोणाला, हे झालं कर्म. मग आत्मा कोणाला जाणतो? आत्म्याला, हे झालं कर्म. कोणाच्या द्वारे, क्रियापदाला वेगवेगळे प्रश्न विचारले की आपल्याला सगळे हे संबंधकारक समजतात. म्हणजे मग तिथं कोणाच्या द्वारे म्हणत असताना करण मिळालं. संप्रदान कोणासाठी, कोणाला इथं पण विचारलं जाईल तर ते झालं संप्रदान. आणि कोणापासून तर अपादान. आणि त्याचा आधार कोण आहे, कोणामध्ये, तर ते अधिकरण झालं. मग अशा प्रकारे एका द्रव्यामध्ये सुद्धा त्याला म्हटलं जातं अभिन्न षटकारक. आणि दोन द्रव्यांमध्ये जेव्हा घटवतो त्यावेळेस तिथं ते भिन्न षटकारक असतात. मग आपला काल बघितलं होतं आपण की आपल्याला हे समजून काय फायदा आहे, अभिन्न षटकारक. हां, मग 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 काय फायदा हो, की अभिन्न षटकारक म्हणजे सगळं माझ्यातच आहे. हां, काय सांगितलं होतं काल, अभिन्न षटकारक समजून काय फायदा आहे, निरालंब स्वरूपाला जाणू शकतो. हां, म्हणजे तुम्हाला तुमचं कार्य करण्यासाठी दुसऱ्याच्या अवलंबनाची, अधीनतेची आवश्यकता नाही आहे. कारण तुम्ही करूच शकत नाही हो. काय तुमचं लिमिट्स, तुमची बाउंड्री एवढंच आहे. जसं म्हणतात ना ते LOCच्या बाहेर तुमचं काय चालत नाही. जेवढं तुमचं एरिया आहे ना इंडियाची, त्याच्यामध्येच तुम्ही काय लुडबुड करू शकता, त्याच्या बाहेर जाऊ शकत नाही करायला काय. मग तसं म्हटलं की आपली ही बाउंड्री आहे, जेवढ्या क्षेत्रामध्ये तुमचा आत्मा आहे ना तेवढ्यातच तुमचं सगळं चालू आहे कार्य. म्हणूनच म्हटलं जातं तेवढंच तुमचं विश्व आहे. जेवढ्यामध्ये अनंत गुण आहेत, असंख्यात प्रदेश आहेत तुमचे ना, तेवढंच तुमचं विश्व आहे. ह्याच्या बाहेर तुम्ही काडी मात्र सुद्धा काही हलवू शकत नाही, बदलू शकत नाही, कोणाला परिणमन करू शकत नाही, काहीच नाही. अकर्ता आहात तुम्ही एवढ्या एरियाच्या बाहेर. इवन स्वतःच्या मध्येसाठी सुद्धा आहात. मला फक्त परद्रव्यासाठी घटवायचं होतं म्हणून म्हटलं की जिथं आपण आहे तिथंच आपलं कार्य करण्यासाठी सगळी अनुकूलता आहे, सगळं काय म्हणायचं, सामग्री सगळी तुमच्यामध्ये तुमची आहे. मग तुमचं कार्य करण्यासाठी तुम्हाला अन्य कोणाचीही गरज नाही आहे, आवश्यकता नाही आहे किंवा वाट बघायची गरज नाही आहे. म्हणून तिथं म्हटलं की अभिन्न षटकारक सांगत असताना मी माझ्यामध्ये काय म्हणायचं, कॅपेबल आहे, सगळं माझं माझ्यामध्ये चालू आहे. मला त्याच्यासाठी अन्याच्या अधीनतेची आवश्यकता नाही, हे समजतं. तर काल आपण इथंपर्यंत बघितलं होतं काय, षष्ठी संबंध आणि कारक संबंधांच्या द्वारे व्यपदेश हा केला म्हणून ते अन्यत्वालाच दाखवतं असं नाही आहे, तर अनन्यत्वामध्ये सुद्धा व्यपदेश भिन्न असू शकतात. पुढं दुसरं बघितलं होतं संस्थान. मग संस्थान वेगळे वेगळे आहेत म्हणून सर्वथा ते द्रव्य वेगळेच असायला पाहिजे असं नाही. भिन्न पक्षामध्ये सुद्धा संस्थानाच्या द्वारे भेद दाखवला जातो किंवा अभिन्न पक्षामध्ये सुद्धा संस्थान दाखवलं जातात. मग ते उदाहरण दिलं होतं की उंच देवदत्ताची उंच गाय. मग देवदत्त उंच असला तर गाय पण उंच असायला पाहिजे, कसं? असं काही नाही आहे. म्हणजे फक्त भेद दाखवायचे की देवदत्ताची उंची आहे ती वेगळी आणि त्या गायीची उंची, लांबी, रुंदी काय असेल, वजन वगैरे हे सगळं वेगळं वेगळं. मग तसं भेद असू शकतो. भिन्न पक्षामध्ये जसं संस्थान हे दाखवलं तसंच अभिन्न पक्षामध्ये काय दाखवलं होतं, विशाल
झाडाची विशाल शाखा, मोठ्याच्या मोठं डेरेदार झाड आहे म्हणतो, त्याचं विशाल शाखा म्हणजे विशाल मोठ्या झाडाची मोठी शाखा, लहान झाडाचं लहान पान वगैरे असं आपण जे भेद करून दाखवतो. मग ते वृक्ष आणि त्याचे फांदे पानं वगैरे भिन्न नाही आहेत, एकच आहेत ते, पण त्यांच्यामध्ये सुद्धा संस्थानाच्या अपेक्षेने आपण कथन करू शकतो. ते अनेक असू शकतात संस्थान असं. आणि उदाहरण दुसरं दिलं होतं त्यांनी की मूर्त द्रव्याचे मूर्त गुण. तर मला ह्याच्यामध्ये जरा शंका होती, कोणाला येत असेल तर उत्तर सांगा. आता हे संस्थानाचं कथन चालू आहे, तर मूर्त द्रव्याचे मूर्त गुण असं म्हणताना संस्थान कुठं घटलं तिथं? तसं नाही, मूर्त हे कुठं संस्थानाला दाखवत आहे? मूर्त म्हणजे रूपी आहे, दिसणारं आहे. संस्थान ह्या पॉईंटमध्ये त्यांनी हे उदाहरण का घेतलं? संस्थान म्हणजे काय त्याचं डायमेन्शन आहे दाखवणार आहे. मूर्त म्हणत असताना फक्त रूपी आहे एवढंच समजतं, त्याचा काय आकार प्रकार नाही समजत. हे मूर्त आहे, हे मूर्त आहे, तुम्हाला कुठं ह्याचं संस्थान कळतं आहे ह्याच्यावरनं? मला हे शंका आहे की संस्थानामध्ये त्यांनी हे उदाहरण का घेतलं, मूर्त द्रव्याचे मूर्त गुण. म्हणजे त्यांनी एका वक्त्याचं कथन ऐकलं हे, तर त्यांनी कसं घटवलंय की विशेषण लावलेलं असेल मूर्त द्रव्याचं, मूर्त असं विशेषणाच्या द्वारे जर जेव्हा कथन केलं ते सुद्धा संस्थान भेदामध्ये घटवलं. जसं त्यांनी उदाहरण घेतलं की चेतन द्रव्याचे चैतन्य रूप गुण, चेतन द्रव्याचे चेतन गुण असं सुद्धा त्यांनी उदाहरण घेऊन सांगितलं. मग आता ह्याच्यात कुठं संस्थानाचा संबंधच नाही आहे. चेतनाचं संस्थान काय फिक्स नाही आहे, कुठल्याही शरीरात जाईल तशा आकाराचा असू शकतो. मग तेच की, मग त्यासाठीच त्यांनी उदाहरण हे सांगितलं, हो चैतन्य चेतन गुणा चेतन जीवाचे चेतन गुण आहेत. आता ह्याच्यातून कुठं तुम्हाला संस्थान कळतंय? मग असं विशेषण आहे हेचं, तर ह्या रूपाने त्यांनी घेतलं असेल तर ठीक आहे, पण संस्थानामध्ये हे उदाहरण का घेतलं एवढं जरा कुठं मला वेरणींच्या प्रवचनामध्ये पण नाही मिळाला त्याचा खुलासा. कोणाला काय सुचलं तर सांगा, ऐकलं असेल वगैरे तर. तिथपर्यंत काल झालं होतं, जसे उंच देवदत्ताची उंच गाय याप्रमाणे अन्यपणामध्ये संस्थान असतो, तसेच विशाल वृक्षाचा विशाल शाखा समूह, मूर्त द्रव्याचे मूर्त गुण, येथे अनन्यत्वामध्ये अभेदामध्ये सुद्धा आकाराचे कथन होते. म्हणजे आपल्याला गाथेमध्ये त्यांनी घेतलंय ना, ववदेसा संठाणा संखाविषयाय होंती बहुगा, हे अनेक असू शकतात ह्याच्यासाठी खुलासा चाललाय. मग अभिन्न पक्षामध्ये सुद्धा हे अनेक असू शकतात. काय? व्यपदेश अनेक असू शकतात, संख्या अनेक असू शकते, असं असं वाक्य लिहा पाहिजे. म्हणजे तुम्हाला खुलासा चांगलं होईल की भिन्न पक्षामध्ये जसं व्यपदेश आदी अनेक असतात, तसंच अभिन्न पक्षामध्ये सुद्धा व्यपदेश संस्थान आदी अनेक असू शकतात. शिल्पाबेन लिहा. आता काल झालं की पहिला दिवस तुमचा. भिन्न पक्षामध्ये ज्याप्रमाणे व्यपदेश संस्थान आदी अनेक असतात, त्याप्रमाणे अभिन्न पक्षामध्ये सुद्धा व्यपदेश अधिक अनेक असू शकतात. आता तिसरं पॉइंट आहे आज, काय? संख्या. हे पुसून टाकू. कुठं किती दिसतंय बघा तुम्हाला कसं. यथा एकस्य देवदत्तस्य 10 गावः
इति अन्यत्वे संख्या तथा एकस्य वृक्षस्य दशशाखाः एकस्य द्रव्यस्य अनंताः गुणाः इति अनन्यत्वे अपि. आहे का पुस्तक समोर? सोनल, स्फूर्तिका की पुस्तक असेल कोणाकडे तर वाचा पाहिजे. 71 पानावर चालू आहे. ज्याप्रमाणे एका देवदत्ताचे 10 गाव, गौ आहे, गौ, सॉरी गाव झाले ना ते, गौ म्हणजे गाव हे अनेक वचन झालं गौचं. एका देवदत्ताच्या 10 गायी, अशा प्रकारे गाय आणि देवदत्त वेगवेगळे आहेत ना, त्यामुळे हे भिन्न पक्षामध्ये घटलं संख्याभेद. उदाहरण काय दिलं? एक देवदत्त, त्याच्या 10 गायी. एक हां, मग हे अभिन्न पक्षामध्ये येणार. म्हणजे देवदत्त आणि गाय वेगळे वेगळे आहेत ना, तर या वेगळ्या 2 भिन्न पक्षामध्ये आपल्याला संख्याभेद दिसून येत आहे. तसंच अभिन्नामध्ये पण दिसतंय, हे सांगितलं. एक वृक्ष आहे, त्याच्या 10 शाखा आहेत. मग संख्याभेद झाला का नाही? त्यामुळं संख्या हे भिन्न पक्षातच घटतात असं नाही, अभिन्नामध्ये सुद्धा घटतात हे सांगायचं आहे. बरं, ऐक, हे टीकेवरून लावू. ज्याप्रमाणे एका देवदत्ताच्या 10 गायी, अशा प्रकारे अन्यत्वामध्ये संख्या अनेक दिसून येतात. तथा त्याप्रमाणे एका वृक्षाच्या 10 शाखा, एका द्रव्याचे अनंत गुण. हे एक पहिलं उदाहरण दिलं. आणि दुसरं उदाहरण, एका द्रव्याचे अनंत गुण असं सांगितलं. संख्याभेद असू शकतं अभिन्न पक्षामध्ये सुद्धा. जसे एका देवदत्ताच्या 10 गायी, याप्रमाणे अन्यपणामध्ये संख्या असते, तसे एका वृक्षाच्या 10 शाखा किंवा एका द्रव्याचे अनंत गुण, याप्रमाणे अभिन्नपणामध्येही संख्या असते. म्हणजे वेगवेगळ्या संख्या असू शकतात. तर हे संख्येच्या अपेक्षेने सुद्धा भेद करून दाखवला. तर पुढे सांगते, यथा गोष्ठे, तुम्हाला पुस्तक दे बरं, कसं की बाधत कपडे. यथा गोष्ठे गाव इति अन्यत्वे विषयः तथा वृक्षे शाखाः द्रव्ये गुणाः इति अनन्यत्वे अपि. काय सांगितलं? आता सांगणार पुढचं काय पॉईंट? संख्येच्या अपेक्षेने भेद करून दाखवलं. हे तिसरं पॉईंट होतं. पहिलं झालं व्यपदेश, दुसरं संस्थान, तिसरं संख्या. आता चौथं सांगता येते विषय किंवा आधार. मग भिन्न पक्षामध्ये कसं सांगितलं आधार? की गाय गोठ्यात राहते किंवा गोठ्यातली गाय. ह्याचं उदाहरण दिलं. गोठ्यात गाय आहे, गोठ्यातल्या गायी. आणि इकडं अभिन्न पक्षामध्ये काय उदाहरण दिलं? वृक्षामध्ये शाखा. दिसतंय का बोर्डवरचं? किंवा द्रव्यातील गुण, म्हणजे आधार दाखवलं ना. गुणांचा आधार कोण आहे? द्रव्य आहे. शाखाचा आधार वृक्ष आहे. आणि गायींचा आधार गोठा आहे, म्हणजे त्या गोठ्यात आहेत या अपेक्षेने. जसे गोठ्यात गायी, याप्रमाणे अन्यत्वामध्ये गाय वेगळं आहे आणि गोठा वेगळा आहे, तरी सुद्धा त्यांचा आधार आधी दाखवतोय आपण. विषय भिन्न आहे, अनेक आहे हे दाखवतोय. अन्यत्वामध्ये विषय आणि आधार असतो, तसे वृक्षामध्ये शाखा किंवा द्रव्यामध्ये गुण, याप्रमाणे अभिन्न पक्षपणामध्येही विषयाचे म्हणजे आधाराचे कथन असते. तत
अतः न व्यपदेशादयः द्रव्यगुणानां वस्तुत्वेन भेदम साधयन्ती ती. ह्याच्यातून सार काय काढला शेवटी? म्हणून व्यपदेशादिक म्हणजे संज्ञा, संख्या, विषय आणि संस्थान इत्यादी द्रव्यगुणांच्या वस्तुरूपाने, द्रव्य आणि गुणामध्ये वस्तुरूपाने भेद सिद्ध करत नाहीत. म्हणजे द्रव्य आणि गुण भिन्न आहेत हे सिद्ध होत नाही या सगळ्यावरून. भावार्थ वाचते एकदा. काहीचा असा पक्ष आहे की व्यपदेश, नामनिर्देश, संख्या, आकार, आधार यामुळे द्रव्य आणि गुणामध्ये भिन्नपणा सिद्ध होतो. याचे येथे निराकरण केले आहे. संबंध, कारक, संख्या, आकार व आधार याचे कथन भिन्न पदार्थामध्ये जसे असू शकते तद्वत अभिन्न पदार्थामध्येही असू शकते. काय कळलं? शिल्पाबेन बोला. काय कळलं सांगा. निखिलीताई सांगा. संबंध, कारक, संख्या, आकार, आधार जसं भिन्न पदार्थामध्ये असू शकतं वेगवेगळं किंवा अनेक, तसंच अभिन्न पदार्थामध्ये सुद्धा अनेक किंवा भिन्न भिन्न असू शकतं. हे दृष्टांताच्या द्वारे टीकेमध्ये स्पष्ट केले आहे. म्हणून व्यपदेश म्हणजेच नामनिर्देश, कारक, संख्या, आधारादिकामुळे द्रव्य आणि गुणामध्ये अन्यत्व सिद्ध होत नाही. ज्यांनी ज्यांनी द्रव्य आणि गुणाला सर्वथा वेगळं मानलंय त्यांनी हे सगळे हेतू देतात की हे त्यांच्यामध्ये वेगळं दिसून येतंय म्हणून ते वेगळे आहेत. तर याच्याद्वारे भिन्नता सिद्ध केली जाऊ शकत नाही, कारण ते एकांताने सर्वथा भिन्नत्वाचेच साधक आहेत असे नाही. म्हणजे जे कोणी व्यपदेश, संख्या, विषय हे संस्थान सगळे आहेत हे नियमाने भेदालाच सिद्ध करतात असं नाही. लिहा वाक्य. काय म्हणले? व्यपदेशादिक नियमाने भेदालाच सिद्ध करतात असं नाही, कारण ते अभेद पक्षामध्ये सुद्धा घटू शकतात किंवा अनेक असू शकतात. काय होतं? भिन्न भिन्न द्रव्यामध्ये व्यपदेश, संख्या, विषय, संस्थान हे भिन्न भिन्न अनेक असतात. तसंच अभिन्न द्रव्यामध्ये सुद्धा व्यपदेश, संख्या, संस्थान हे काय असतं? अनेक असतो. हां, हे वाक्य वेगळं होतं, हे वाक्य वेगळं आहे आत्ताचं. काय वाक्य सांगितलं मी आता? काय वाक्य सांगितलं सांगा. व्यपदेशादिक भेदालाच सिद्ध करतात असे नाही. व्यपदेशादिक भेदालाच सिद्ध करतात असं नाही, कारण त्यांच्याद्वारे अभेद पक्षामध्ये सुद्धा व्यपदेशादिक होऊ शकतात असं सांगायचं. काय म्हणले? व्यपदेश भिन्न पदार्थामध्ये सिद्ध करतात असं नाही. ते झालं की व्यपदेशादिक भेदालाच सिद्ध करतात असं नाही असं सांगायचं आहे, कारण ते अभेदाला सुद्धा दाखवतात. त्यामुळे तिथं भेदच व्हायला पाहिजे असं नाही. आपण ह्याच्यावर जरासं बघितलं होतं. आता नेमकं आमचं प्रवचनसारची 106 गाथा चालू आहे, त्याच्यामध्ये सुद्धा हेच प्रकरण आलं आहे. एक्झॅक्टली हीच चर्चा आली आहे. द्रव्य आणि गुण हे अभेद असतात. मग त्याच्यासाठी मी एक त्याच्यातलं घेतलं होतं, पण आज वेळ किती आहे बघायला पाहिजे. अजून वेळ. त्यातलं एक उदाहरण म्हणजे त्यांनी एक शंका चांगली घेतली आहे. 45व्या गाथेमध्ये तिथं ते दाखवलं की द्रव्य आणि गुणामध्ये अविभक्त प्रदेशत्वरूप अनन्यत्व आहे. म्हणा. अनन्यत्व आहे. हां, म्हणजे शब्द कळले तरी नाही झालं म्हणायचं आता. अविभक्त म्हणजे तादात्म्य रूप आहेत, अविनाभाव रूप आहेत, आणि अनन्यत्व म्हणजे प्रदेशाच्या अपेक्षेने एक आहेत. मग जसं द्रव्य आणि गुण तिथं अभेद आहेत हे सिद्ध केलं, तसंच वेगळ्या अपेक्षेने अजून या गाथेमध्ये सांगतायत की व्यपदेशादिक सुद्धा भिन्न असले तरी काय ते द्रव्य आणि गुणाला भेदरूप सिद्ध करत नाहीत.
ते अभेदच असतात. मग 106 गाथेमध्ये काय घेतलं हे सांगते मी. विभक्त प्रदेशत्व पृथक्त्वाचे लक्षण आहे. जिथं प्रदेशभेद असतं तिथं पृथक्त्व लक्षण असतं आणि जिथं प्रदेशाभेद असतात तिथं अनन्यत्व किंवा अन्यत्व. पृथक्त्व प्रदेशभेदामध्ये सिद्ध होतं आणि अन्यत्व प्रदेशाभेद असताना सिद्ध होतं. म्हणजे जेव्हा जीवाचा ज्ञान गुण म्हणतोय ना त्यावेळेस तिथं प्रदेशाभेद आहेत पण तरी सुद्धा वेगळं वेगळं दाखवलंय ना, तर तिथं म्हटलं जीवाहून ज्ञान अन्य आहे एवढंच. म्हणजे अतद्भावाच्या अपेक्षेने अन्यत्व दाखवलं. आणि जेव्हा प्रदेश वेगळे वेगळे असतात त्यावेळेस तिथं पृथक्त्व लक्षणरूप भिन्नत्व दाखवलं जातं. अभ्यास करायला पाहिजे, नाहीतर सगळे शब्द असे आपल्या डोक्यावर न जाणार आहेत, काय समजणार नाही. जर असं शिरायला पाहिजे त्या गाभ्यापर्यंत काय आचार्यांना सांगायचं आहे. कारण अतद्भाव म्हणजे एवढं सुंदर प्रकरण घेतलंय आता प्रवचनसारमध्ये, तर ते जर वाचत गेला ना तर तिथं काय म्हणायचं, अन्यापासून वेगळं करून आपल्याला आपलं द्रव्य एवढं मस्त करून दाखवणार आहेत आता पुढच्या सगळ्या प्रकरणमध्ये बघायला पाहिजे. त्यातून अन्य म्हणजे वेगळं, भिन्न. अनन्य जे नाही. भेद म्हणजे वेगळं, अभेद म्हणजे जे भेद नाही ते. तसंच अन्य आणि अनन्य. अन लावलं की निगेटिव्ह अर्थ असतो की जे पुढं सांगणार आहे ते नाही. जसं आकुल अनाकुल किंवा समजून घ्या. म्हणजे असं आपण सगळे ध्यानसूत्रामध्ये तेच वापरतो सगळीकडे. म्हणून निगेटिव्हला सांगितलं तरी सुद्धा आपल्याला पॉझिटिव्ह बघायला पाहिजे की ते अनन्य आहे म्हणजे अभेद आहे. दोन्ही निगेटिव्हच झालं, एक आहे. तर अतद्भाव हे अन्यत्वाचे लक्षण आहे. गुणगुणीमध्ये विभक्त प्रदेशत्वाचा अभाव आहे. सगळे वाक्य समजण्यासाठी महत्त्वाचे, फक्त लक्ष देऊ नये का. काय म्हणले मी, अतद्भाव हे अन्यत्वाचं लक्षण आहे पण पृथक्त्वाचं नाही. कारण पृथक्त्व भिन्न प्रदेशामध्ये असतं, अन्यत्व अभिन्न जे द्रव्य आहेत त्यांच्यामध्ये अन्यत्व, अतद्भावरूप अन्यत्व असतं. गुणगुणीमध्ये विभक्त प्रदेशत्वाचा अभाव आहे. जसे वस्त्र शुक्लत्व, वस्त्राचं शुक्लत्व यामध्ये अतद्भावरूप अन्यत्व आहे. कारण वस्त्र आणि शुक्लपणा हे वेगळं वेगळं नाही आहे, एकातच आहे. त्यामुळे त्यांच्यामध्ये अतद्भाव आहे. म्हणजे वृक्ष म्हणजे शुक्लत्व नाही, शुक्लत्व म्हणजे वृक्ष नाही, कथंचित भेद आहे एवढं सांगायचं आहे. तसंच द्रव्य आणि गुणामध्ये पृथक्त्व नाही तरी अन्यत्व असते. अन्यत्व असू शकते, हेच सिद्ध केलं आपण की ते काय भेदरूप असायला पाहिजे तसं नाही आहे प्रदेशाच्या अपेक्षेने, पण त्यांच्यामध्ये अन्यत्व घटू शकतं. मग तिथं शंका विचारली आहे प्रवचनसारच्या 106 गाथेमध्ये. आज तुम्हाला अभ्यास, मला बघून उत्तर सांगायचं उद्या. काय सगळ्यांनी हो म्हणा. की जे अपृथक आहेत त्यामध्ये अन्यत्व कसं असू शकतं. जे अपृथक आहेत म्हणजे अभेद आहेत तर त्यांच्यामध्ये अन्यत्व कसं असू शकतं, त्याला एकच म्हणा. मग त्याला त्यांनी उत्तर सुंदर दिलंय, ते मला उत्तर तुम्ही बघून उद्या सांगायचं. प्रवचनसारची गाथा 106 का. इथं जाऊन बसले, इथं बसायचं की माझ्यासमोर. प्रवचनसारची 106 गाथा, त्याची टीका वाचा, त्याच्यामध्ये सगळा खुलासा आलाय. म्हणजे फार अवघड नाही, काय नाही, फक्त आपल्याला काढता यायला पाहिजे त्यातलं उत्तर, एवढंच. जसं आहे तसंच सांगितलंय मी. आत्ता उदाहरण दिलं तुम्हाला, वस्त्र आणि शुक्लत्व ह्यांच्यामध्ये अतद्भावरूप अन्यत्व आहे पण पृथक्त्व नाही. जरासं काय म्हणायचं, बुद्धीला चालना देण्यासाठी सगळे प्रकरण आहेत ते. इंटरेस्टफुली वाचा म्हणजे तुम्हाला त्यातून रस येईल थोडंसं काहीतरी. प्रश्न काय माझा, जे अपृथक असतं त्यांच्यामध्ये अन्यत्व कसं. उत्तर उद्या देणार आहे म्हणा. 106 गाथामध्ये आत्ता आपलं काल झालं ना प्रकरण, तेच आहे. त्यात वाचलं आपण उत्तर ते. तर ते म्हणजे काल आम्हाला फार चांगलं घेतलं प्रकरण ते.
मिळालं तर मी सगळ्यांबरोबर शेअर करीन ते. तर तिथं सांगितलं की नाही, मी उत्तर सांगणार नाही, तुम्ही सांगायचं आहे. फक्त प्रश्न काय सांगितलं परत एकदा, जे अपृथक म्हणजे वेगळे नसतात, एकच असतात जे, जसं की जीव, ज्ञान, आनंद, वीर्य, सुख हे सगळे एकच आहेत ना, भिन्न नाही आहेत, अपृथक आहेत. मग जे अपृथक असतात त्यांच्यामध्ये अन्यत्व कसं घडतं, ते अनन्यच म्हणा असं त्यांना म्हणायचं आहे. म्हणजे त्यांना अभेदच म्हणा, नाही तर मग जर तुम्ही भेद दाखवला तर ते भिन्नच म्हणा, त्यांना पृथक म्हणा. तर त्याला त्यांनी हेतू चांगला दिलाय, तर ते तुम्ही बघून उद्या मला सांगा. काय फायदा समजून सगळं हे माझ्यात ज्ञान आहे हे समज. काय सांगितलं, काय सांगायला लागला होता ना तुम्ही? उद्या मी उत्तर सांगितलंय हो, मग ते उत्तर तुम्ही काढल्यावर मी उत्तर सांगणार. नाही उद्या चालते. तर हे कशासाठी सांगितलं होतं, भिन्न षटकारक आणि अभिन्न षटकारक. आपल्याला ह्याच्यामध्ये पण आलंय 16व्या गाथेमध्ये प्रवचनसारच्या. अभिन्न षटकारांकांचं कथन का केलंय, तर पराधीनतेचा नाश करण्यासाठी. पराधीनता नियमाने दुःखाला देणारी आहे, आणि जिथं समजलं की मी सगळ्या गोष्टीसाठी स्वाधीन आहे तर ते नियमाने मला सुख देणारं आहे. मग सुखाच्या प्राप्तीसाठी सांगितलं अभिन्नता ही अशी आहे. आणि ज्याला परिचय नाही आहे त्याला समजवण्यासाठी सांगितलं की कथनची तुझ्यामध्ये हे सगळे भेदरूप गुण आहेत. म्हणून आपण जेव्हा लक्ष करतोय त्यावेळेस, मग काल रात्री सांगितलं की एकांना त्रास होत होता आणि मग ते अरिहंत सिद्ध म्हणत बसले होते. आणि इतकी वेदना होती त्यांना शरीरामध्ये, आणि मग त्यांना सांगताना असं वाटलं की कसं संबोधन करायचं त्यांना. म्हणजे आता ते शरीरापासून वेगळा इथं जाणतोय की, पण तरी सुद्धा वेदना जी आहे ती असंही होत असेल तर तिथं कुठं राहत आहे मी, जीव आहे जाणीव, त्या वेदनारूप होऊन जातोय. मग तिथंच परीक्षा आहे ना आपली. जे ज्ञान वेगळं आहे आणि हे शरीराचं कार्य वेगळं आहे, इथं ती जाणीव केली तर ती वेदना नाही म्हणजे राहणार नाही वेदना आपल्या अनुभूतीमध्ये. मग तिथं सुखाचं वेदन करा ना, दुःखाचं वेदन करताय तर सुखाचं वेदन केलं तर सहज दुःख राहणार नाही आपल्या नजरेमध्ये, आपल्या दृष्टीमध्ये, ज्ञानामध्ये. मग सुख आहे, सुखाचंच पाझरतोय जरा हे बघितलं तर तिथं आपल्याला दुःख सहज नष्ट होणार. म्हणून सुखमय आहे हे जाणा. ओम. सुखस्वरूपोऽहम् अनन्तशक्तिस्वरूपोऽहम् निर्वेदनास्वरूपोऽहम् ओम. विसर्जन.